आदित्यजी ठाकरे हे या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची पाहणी करणार आहेत आणि नक्कीच त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाला जाग येईल आणि हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं जे काय खड्ड्यांचं शुल्क काष्ट जे मागे लागलेलं आहे आम्हा कोकणवासियांच्या पाठीशी तो दूर होईल अशी मला खात्री आहे। भाजपच्या वतीनं वारंवार सांगितलं जातं की हा महामार्ग आहे त्याचं 97% काम झालंय, काही पॅच आहेत ते लवकरात लवकर केले जातील। तसं पाहिलं तर मागच्या 15 वर्षापासून मी सातत्याने ऐकतोय केंद्रीय परिवहन मंत्री सडक मंत्री नितीन गडकरी साहेब असो किंवा राज्याचे संबंधित मंत्री असो दरवेळेला वायदा करतात गणेश चतुर्थीच्या अगोदर रस्ता पूर्ण होणार 100%, मे महिन्याच्या अगोदर 100% रस्ता पूर्ण होईल। पण आजही अगदी ईदपासून ते थेट अगदी संगमेश्वरपर्यंत ह्या रस्त्याची जी दुरावस्था आहे ही प्रत्यक्ष आज तुम्ही पाहालच। त्यामुळे ह्या सरकारने किती जरी वायदे केले तर सुद्धा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं महामार्ग पूर्णपणे 100% पुरा करण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांनी का केली नाही याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल। MIDCमध्ये देखील पाहणी करणार आहेत, MIDCची पाहणी करणार आहेत, त्या ठिकाणी देखील जाणार आहेत, कोकणवासियांशी संवाद साधणार आहे। लोटे MIDCमध्ये सुद्धा खूप मोठे जटिल प्रश्न निर्माण झालेले आहेत। खऱ्या अर्थाने लोटे MIDC जी आहे ती केमिकल झोन जो आहे त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांना तिथल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने रोगराईचा सामना करावा लागतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आता नव्याने येणाऱ्या ज्या लक्ष्मी ऑर्गॅनिक सारख्या कंपन्या आहेत की ज्याच्या विरोधात पूर्ण खेड आणि चिपळूण जे तालुका उभा राहिलेला आहे ह्या लोटे MIDCतील जे उद्योग आहेत त्या उद्योगपतींशी व्यावसायिकांशी सुद्धा माननीय आदित्यजी ठाकरे आज चर्चा करतील, ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग सुचवतील सरकारला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।